नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा आपला विषय आहे टांजल टिंडे. आता काही जणांना तर समजलंच असेल की ही बाई कोण आहे. मी 2-3 महिन्यापूर्वी हिच्यावरती एक पॉडकास्ट केलं होतं, पण काही जणांना प्रश्न पडला असेल की ही टांजल टिंडे आहे तरी कोण. तर सांगते पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला. तर मंडळी, सर्वप्रथम तर ही टांजल टिंडे कोण आहे हे मी तुम्हाला सांगते. ही टांजल टिंडे म्हणजे आपल्या घरकोंबडी मनीश्रीची मैत्रीण. तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की या घरकोंबडी मनीश्रीला सगळ्यांसोबत मैत्री करायची खूप आवड आहे. आता सगळ्यांसोबत म्हणजे जे तिच्यासारखेच धूर्त असतात, जे डेली व्लॉगच्या नावाखाली क्रिंज कॉन्टेंट दाखवत असतात, अशा लोकांसोबत. तर खूप दिवसांपासून मला कॉमेंट्स येत होत्या की या टांजल टिंडेवरती एक पॉडकास्ट कर. पण खरं बोलू का मंडळी, जशी ती मनीश्री माझा न आवडता विषय आहे ना, तसाच तिच्या या सो कॉल्ड मैत्रिणी देखील मला आवडत नाही. कारण या पण तिच्यासारख्याच आहेत, एकदम कनिंग. तसं तर टांजल टिंडे हे चॅनलचं नाव आहे. त्या काकूंचं नाव आहे टोनाली. जसा पत्रास्टेचा केअरटेकर कॅमेरा समोर दिसला की तळपायाची आग मस्तकात जाते, तशीच ही बाई आहे. ही बाई 15-20 मिनिटाचे लांबलचक व्हिडिओ बनवते, पण कॅमेरा समोर ही फक्त 5 मिनिटं येते. बाकीचे 10-15 मिनिटं ही कॅमेरा साईडला ठेवते आणि त्या व्हिडिओला नंतर व्हॉइस ओव्हर देते. पण खरं बोलू का मंडळी, ही बाई 5 मिनिटं देखील कॅमेरा समोर आली ना तरी देखील ते मला बघावंसं वाटत नाही. ही टोनाली स्वतःला खूप मोठी देवभक्त मानते, पण ही देखील घरकोंबडी आणि युरोपच्या वांगेवाली सारखीच आहे. मनी नाही भाव, देवा मला पाव. देवाच्या नावाचा वापर फक्त कॉन्टेंटसाठी आणि व्ह्यूज मिळवण्यासाठीच करते. खरं बोलू तर मंडळी, ही बाई ना त्या दीडशान्या घरकोंबडीला बघून इन्स्पायर झाली आहे. त्यामुळे तिला बघूनच ही तिच्यासारखी वागते. मॅक्सीवर करायची, कॅमेरा लावायचा ट्रायपॉडला, टाइम लॅप सुरू करायचं, मग सुरू होते. मी भांडी कशी घासते बघा, मी लादी कशी पुसते बघा. 30 मिनिटं 1 तास व्हिडिओ बनवायचे, मग निवांत बसून व्हॉइस ओव्हर द्यायचा त्या व्हिडिओला. एखादा माणूस 5 मिनिटं 10 मिनिटं जास्तीत जास्त 15 मिनिटं बोलेल, पण ह्या क्रिंज बायका एकदा तोंडाचा पट्टा सुरू झाला की नॉनस्टॉप चालूच असतो यांचा. काय जिबेला हाड यांच्या, उगाच नुसती वायफाय बडबड करत असतात. हे लोक शाळेत गेले आहेत की नाही ह्याचा देखील मला प्रश्न पडतो. कारण एकदा हे लोक सुरू झाले बोलायला की त्यात फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क काहीच नसते. ह्या क्रिंज बायकांना असं वाटते जे काही अक्कल आहे ते देवानी यांनाच दिली आहे. ह्या बाईला ना साधं एवढंही सेन्स नाही आहे. त्या किरकिरे काकूंसारखी एकच मॅक्सी घालते, त्याच्यावर कसला ते भानसुरो ओढते आणि गावभर फिरत असते. अरे बाबा, सोशल मीडियावर व्हिडिओ टाकताय तुम्ही, त्याचा भान आहे की नाही? जेव्हा तुम्ही तुमची पर्सनल लाईफ पब्लिक करता तेव्हा काय त्याच्यासोबत लाज शरम पण विकता काय? एवढी साधी अक्कल नाही. लाखो लोक आपल्याला बघतायत, आपण नीटनेटकं प्रेझेंटेबल राहावं, तर ते नाही जमत हिला. मी असं नाही बोलत की त्या घरकोंबडीसारखं दिवसभर तोंडावरती पीओपी लावून फिर, पण निदान बेसिक गोष्टी आहेत त्या तरी जप. जसं की तो गाऊन दिवसभर घालून फिरण्यापेक्षा व्हिडिओ पुरतं तरी कुर्ती किंवा एक चांगलं कम्फर्टेबल फुल बॉडी कव्हर होईल असा ड्रेस घालावा. मागे या बाईला ही सतत गाऊन घालून फिरते यावरून एक कॉमेंट आली होती. दुसऱ्या दिवशी या बाईने त्या कॉमेंटला धरून एक व्हिडिओ बनवला. वर निर्लज्ज बाई बोलते, मी जेव्हा माझं रुटीन शेअर करते तेव्हाच गाऊन घालते, इतर वेळेस मी ड्रेस घालून फिरते. अगं बाई, तुझ्या व्हिडिओचं कॉन्टेंटच ते आहे. तू रुटीनच दाखवतेस नेहमी, आणि तुझ्या रुटीन मध्ये फक्त मी लादी कशी पुसते बघा, मी भांडी कशी घासते बघा, मी जेवणाला हे बनवलं, मी आज इकडे गेली, मी आज ती शॉपिंग केली, एवढंच असते. काय ते पांचट आणि रटाळ व्हिडिओ असतात या बाईचे. तेव्हा मी या बाईला एक दिवस बघितलं तर माझं डोकं दुखायला लागलं. हिला लोक रोज कसे बघतात काय माहिती. आणि खरं बोलू तर मला त्या अंधमंद भक्तांचं नवल वाटते, जे या क्रिंज आंटीजला कॉमेंट करतात की ताई तू भांडी घासून दाखव, ताई तू लादी पुसून दाखव, ताई तू फ्रीज साफ करून दाखव. अरे युट्यूब नसता तर काय केलं असतं तुम्ही? आणि तुम्हाला लोकांना कसला एवढा आनंद होतो त्या बाईला फ्रीज साफ करताना बघून, भांडी घासताना बघून? ती बाई तर मूर्खच आहे. तिला एक कॉमेंट करा, ती 10 दिवस त्याच टॉपिक वरती व्हिडिओ बनवत बसेल. तुमच्या अशा फालतू कॉमेंट्स मुळेच ती बाई असले रटाळ व्हिडिओज बनवते आणि त्याच्यावरती डॉलर्स देखील छापते. बंद करो, हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. ह्या बाईला एवढी साधी अक्कल नाही का? आपले व्हिडिओ कोणत्या लोकांकडे जात आहेत, नुसतं आपला व्हिडिओ अपलोड करायचं आणि डॉलर्स छापायचे, एवढंच माहिती आहे. बाकी कसलीच या बाईला पडलेली नाही. तसं मनीश्री सारखे हिचे पण टॅग्स मी चेक केले, पण ही तिच्या एवढी ऍडव्हान्स नाही आहे.
ती मनीषी तर माहितीच आहे आपल्याला, नको नको ते टॅग्स यूज करते आणि मग त्या टॅग्समुळे तिचे व्हिडिओ नको त्या ऑडियन्स पर्यंत जातो. त्यामुळे मागे काहीतरी तिचे पिक्स लीक झाले होते एडल्ट वेबसाईटवर आणि त्या टॉपिक वरती मनीषीने खूप डॉलर्स देखील छापले होते. पण त्यातल्या त्यात ह्या काकू असे काही टॅग्स यूज नाही करत. पण कोणाच्या मनात काय असेल वी नेव्हर नो. एकात दुसरा कोणतरी विकृत असेल आणि फोटोजचा मिसयूज करू शकतो, याचं पण भान असलं पाहिजे यांना. रात्रीचा झोपताना गाऊन घातला किंवा मध्ये कधीतरी एकदा घातला गाऊन तर ठीक आहे, पण रोज रोज यांचे व्हिडिओ गाऊन वरतीच असतात. ह्या काकूंना चांगलं काहीतरी सांगायला जा की त्या नळावरती पाण्यासाठी भांडतात ना बायका, तशा या मॅक्सीवर करून म्हणजे मॅक्सी कमरेला खोचून येतात आणि वचावचा भांडायला लागतात. शी बाबा, मीच विसरते. मी पण काय आता, या काकू शिष्य तर आहेत घरकोंबडीच्याच ना. आता घरकोंबडीच्या शिष्य आहेत म्हटल्यावर ह्या पण तिच्यासारख्याच असणार. आता आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे ही मनीषी नाही का, जरा काही झालं की ओजी आयडी ने पण येते, त्याच सोबत 2-4 फेक आयडी पण घेऊन येते आणि वचावचा भांडत बसते. अहो मंडळी, जसं त्या इंडियन मॉम एकमेकींचं कॉन्टेंट ढापतात ना, तसंच ह्या टांजल टिंडे व्लॉग्स, ढगांजली खुळी आणि गर्विष्ठ घरकोंबडी मनीषी एकमेकींचे कॉन्टेंट ढापत असतात. खरं तर या बायकांना कळून चुकलं आहे की आपली ऑडियन्स खूप साधी भोळी आहे. देवाचं नाव घेतलं की सगळे अट्रॅक्ट होणार. एकीने सुरू केलं तिच्या पाठोपाठ सगळ्यात सुरू झाल्या. त्या टोनाली काकूंने देवाच्या टॉपिक वर आतापर्यंत 1760 व्हिडिओ बनवले आहेत. नवीन असं काही नाही, जे इतर बायकांनी दाखवलंय तेच सेम कॉपी पेस्ट ह्या करतात. दर 1-2 महिन्याने देवारा कसा साफ केला बघा, मी फ्रीज कसा साफ केला बघा, मी घर कसं आवरलं बघा, मी कपडे कसे धुतले बघा, हेच असते. अरे क्रिंज काकूंनो, वैताग आलाय हो वैताग. हे तुमचं रोज रोजचं रडगारण बघून काहीतरी बदल करा आता कॉन्टेंट मध्ये. काय हो टोनाली काकू, कोणी तुम्हाला सांगितले असं धुनी भांडी करून पैसे कमवता येतात युट्यूबवर? अहो एवढीच तुम्हाला हौस आहे ना धुनी भांडी करायची, मग जरा स्वाभिमानाने करायची होती ना. हे असं सोशल मीडियावर स्वतःच्या आयुष्याचा बाजार मांडून कशाला करताय? पण आता काय, एकदा चटक लागली आहे ना तुम्हाला वायटी वरून फुकटचा पैसा कमवायची, मग कशाला आता तुम्ही दुसऱ्यांची धुनी भांडी करताय? तुम्हाला चांगलंच माहिती आहे तुमचं ऑडियन्स एकदम वयस्कर क्राऊड आहे किंवा साधं बोळं तरी आहे. त्यामुळे असं तुम्ही भांडी घासून लादी पुसून खूप मेहनतीचं काम करून पैसे कमवताय असा पिक्चर क्रिएट करताय. हो काकू, प्रत्येक स्त्री हेच काम करते हो. तुम्ही काय असं वेगळं करताय? मी तुम्हाला काय डिमोटिवेट किंवा तुम्ही जे काम करताय त्याला नावं नाही ठेवत आहे, पण जे सर्वसामान्य हाऊसवाईफ किंवा वर्किंग लेडी करते तेच तुम्ही करताय. वेगळं असं काहीच नाही आहे. असं पण नाही की घर सांभाळून तुम्ही काही बिझनेस सांभाळताय किंवा जॉबला जाताय, मग कोणत्या गोष्टीवर तुमचं कौतुक करावं लोकांनी अशी इच्छा आहे तुमची? उगाच आपलं काहीतरी दाखवायचं. मंडळी, सुरुवातीला या काकूंनी एकदम गरीब गाय सारखं सोफ्यावर बसून व्हिडिओ केला होता. टोनाली काकू, तुम्ही लोकांना मस्तच गुंडाळलंय. सुरुवातीला तर तुम्ही एकदम गरिबीचा आव आणला होतात. अहो काकू, आज जे काही आहात ना तुम्ही ते युट्यूब मुळेच आहात हो, विसरू नका. आणि युट्यूब वर फेमस झाले आहात ते फक्त व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबर्स मुळेच. त्यामुळे ना याची पण जाणीव असू दे. नाही म्हणजे हे घर पण नवीन तुम्ही युट्यूब मुळेच घेतलंय ना. पण जेव्हा लोक काही कॉमेंट्स करतात किंवा रिएक्शन देतात तुमच्या क्रिंज व्लॉग्स वर, तेव्हा का तुम्हाला मग एवढं झोमते? एकात दुसरी नेगेटिव्ह कॉमेंट आली की काय काकू तुमची भाषा असते, काय तर म्हणे इज्जत मध्ये राहून कॉमेंट्स करा, नाही बघायचा व्हिडिओ तर नका बघू, युट्यूब वर घर नाही चालत माझं. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. वा काकू, खूप छान. तुम्ही पण त्या वांगेवाली सारख्याच आहात. ती पण मागे ओरडून ओरडून घसा पाडून हेच बोलत होती की माझं घर युट्यूब वरती नाही चालत. पण आता जसे व्ह्यूज कोसळले आहेत तेव्हापासून किती धडपड सुरू आहे तिची बघताय ना तुम्ही. अहो काकू, युट्यूब वर घर चालत नाही ना, मग बंद करा ना तुमचे व्हिडिओ टाकणं. कशाला उगाच ते तुमचं दुकान मांडून बसता? अहो काकू, तसं पण तुम्ही इतर क्रिंज व्लॉगर्स सारखंच कॉपी करत असता. काहीच युनिकनेस नाही आहे तुमच्या व्हिडिओमध्ये. बंदच करून टाका ना मग ते. टोनाली काकू, तुम्ही त्या युरोपच्या वांगेवालीच्या खूप मोठ्या फॅन आहात असं मला वाटते, कारण मागे तिने स्टीलचा चॉपिंग बोर्ड मागवला होता. तिचा बघून लगेच तुम्ही देखील स्टीलचा चॉपिंग बोर्ड मागवलात. खरंच मला आता त्या टोमल काकूंवरती दया येते. तिला सगळे बोलतात की तिला काहीच येत नाही, पण तसं बघायला गेलं तर सगळेजण तिलाच बघून कॉपी करतायत. मंडळी, मला एक प्रश्न पडलाय, तो म्हणजे यांचे मिस्टर नेमकं काय काम करतात हो? नाही म्हणजे त्या बनोज काकांसारखे यांचे मिस्टर पण घरातच पडून असतात.
म्हणजे असं मला जाणवलं यांच्या व्हिडिओमध्ये. तसं पण ह्या क्रिंज आंटीजच्या नवऱ्यांची मज्जाच मज्जा आहे. हे लोक बायकोला एक स्मार्टफोन घेऊन देतात, त्याच्यामध्ये युट्यूब डाउनलोड करतात, मग त्याच्यावरती एक चॅनल ओपन करतात, त्यात काय पण व्हिडिओ टाकायला सांगतात आणि डॉलर्स कमवतात. त्याच्यामुळे मला तर असं वाटते या लोकांच्या मिस्टरांनी काम करणं सोडून दिलं आहे. दोघं नवरा बायको गरीब असल्याचा आवा नाहीचा, लोकांना मूर्ख बनवून डॉलर्स टाकायचे हे यांना आता चांगलंच माहिती झालंय. ह्या टोनालीच्या अंधमंद भक्तांना वाटते की हिची फॅमिली एकदम हॅपी फॅमिली आहे, पण मी जेवढे हिचे व्हिडिओ बघितले मला हेच जाणवलं की ही मनीश्री आणि टोमल सारखीच माणूसघाणी बाई आहे. ह्या बाईला फक्त माहेरचे लोक हवे असतात, सासरचे तर कधी व्हिडिओ मध्ये दिसलेच नाही आहेत. हे लोक स्वतःला सोशल इन्फ्लुएन्सर मानतात, मग यांना एवढं साधं समजत नाही का जे काही आहे ते खरं खरं दाखवायचं असते. कशाला ना हे लोक उगाचच दुसऱ्यांना काय पण खोटं सांगतात, दाखवतात. मला तर असं वाटते व्लॉगिंग काय असते हेच यांना माहिती नाही आहे. कारण बघा ना, इतर स्त्रिया घरात काम करतात, त्याचा कधी गाजावाजा नाही करत. सोशल मीडियावर स्वतःची प्रायव्हेट लाईफ विकत नाही डॉलर्ससाठी. आणि या सो कॉल्ड आंटीज आहेत ना, सॉरी क्रिंज आंटीज, हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की बघा आम्ही किती काम करतो, मी सकाळी 4ला उठली, माझं बिझी रुटीन बघा. आणि कॉमेंट्स करणारे तर त्या पुढचेच आहेत बाबा. या बायका स्वतः पण तर तेच काम करत असतील ना घरी, मग या सो कॉल्ड आंटीजला कशाला एवढं डोक्यावरती चढवतायत. यांच्या कॉमेंट काय असतात या बायकांना तर, ताई तू किती मेहनत करतेस, ताई तू किती काम करतेस. अरे अंधमंद भक्तांनो, तुमच्या ताई फक्त धुनी भांडी करतात, त्याचा एक व्हिडिओ बनवून टाकतात आणि त्याच्यावरती डॉलर्स कमावतायत. धुनी भांडी करून वेगळं असं काहीच नाही करत आहेत त्या. आपण स्वतः, आपली आई आजीने पण खरं तर ह्यापेक्षा जास्त कष्ट केले आहेत. कधीतरी जमल्यास तुमच्या ताईला कमेंट करण्याऐवजी स्वतःच्या घरात आईला, आजीला, सासू सोबत 4 शब्द चांगले बोला, त्यांच्या कामाचं कौतुक करा. मंडळी, ह्या टोनाली काकू पण ना त्या टोमल काकूंसारख्या वांगलवर आहेत. खरं बोलू का मंडळी, या लोकांचे व्हिडिओ बघण्या अगोदर मी वांग आवडीने खायचे, पण आता ते वांग दिसलं तरी नकोसं वाटते. गेले 4-5 महिने तर मी वांग खाणंच सोडलंय, एवढा वीट आलाय मला त्या वांग्याचा. मंडळी, आता मी एक फोटो दाखवते आहे तुम्हाला, तो जरा नीट बघा आणि तुम्हाला काय वाटते ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. आता हा आहे बर्फाचा गोळा. या काकूंच्या भक्तांचं असं म्हणणं आहे की या बर्फाच्या गोळ्यात स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन होतंय. या टोनाली काकू स्वतःला सोशल इन्फ्लुएन्सर समजतात ना, मग यांना एवढं साधं समजत नाही का की चुकीच्या गोष्टींना इन्फ्लुएन्स करू नये, श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असू नये. या काकू त्या कॉमेंटला रिप्लाय देतायत की एडिटिंग करताना नाही समजलं, पण आता ही कॉमेंट वाचल्यावर मला जाणवलं की या बर्फामध्ये स्वामी दिसतायत. थांबा मंडळी, मी तुम्हाला आधी ती कॉमेंट दाखवते. आता काय बोलावं या बाईला तुम्हीच सांगा मंडळी. ह्या काकूंनी युट्यूबच्या आधी त्यांचं लाईव्ह कसं होतं त्यावर एक व्हिडिओ केला होता हल्लीच. 2017 नंतर काकूंच्या आयुष्यात आनंदाचे दिवस आले असं त्या बोलल्या. ह्या काकू स्वतःच सांगतात की तेव्हा माझं वजन कमी होतं, आता 2 वर्षांनी माझं वजन खूप वाढलंय. अहो टोनाली काकू, वजन वाढणारच ना हो. आता युट्यूबवर घर बसल्या गाऊन घालून 4 भिंतीमध्ये मॅक्सीवर करायची, धुनी भांडी करून दाखवायची, लोकांना गोड गोड बोलून गुंडाळायचं. याच्या व्यतिरिक्त काही काम करताय का तुम्ही? त्या शरीराला काहीच हालचाल नाही आहे. फुकटचे डॉलर्स मिळतात ना तुम्हाला लोकांना गुंडाळून, त्यामुळे काहीच काम नको आहे तुम्हाला करायला आता. मग अजून काय होणार आहे हो तुमचं? बात तो सही है. ह्या काकूंचा एक मी व्हिडिओ बघितला, त्यात ह्या काकू बोलल्या की मी आंबोळ्या बनवल्या आहेत, पण जेव्हा मी बघितलं यांचा व्हिडिओ तेव्हा यांनी तर त्यात पातळ डोसा बनवला होता. आंबोळी जाड असते, डोसा पातळ असतो. उगाच आपलं काय माहिती नाही, काही बनवून दाखवायचं आणि भलतंच नाव द्यायचं. हे बघा काकू, ही आहे आंबोळी आणि हा आहे डोसा. मागे ती गर्विष्ठ घरकोंबडी भुबूला दाखवत होती आणि त्याच्यावरती डॉलर्स कमवत होती. खरं तर ती ढापूचंद हिचंच बघून करत होती सगळं, कारण ही बाई पण स्वतःला खूप मोठी ॲनिमल लव्हर समजते. हिने पण भुबूला दाखवून दाखवून डॉलर्स कमवले आहेत. आता काय तर त्या टोनाली काकूंची आजी आली आहे, तिचे विचार तर मला फार जुनाट वाटले. ह्या टोनाली काकू काय करतायत तर त्या आजीच्या अडून अडून त्यांच्या थ्रू लोकांना टोमणे मारू पाहतायत. टोनाली काकू आजींना प्रश्न विचारतात आणि त्यांना पुढे करून सांगतात की हे सगळं जे काही विश्व निर्माण केलंय ते सगळं काकांच्या कमाईतून आहे. युट्यूबचा तिथे जराही उल्लेख केला नव्हता. खरंच मला या बाईची कमाल वाटते.
युट्यूबच्या जीवावर सगळं सुरू आहे हिचं, पण त्यालाच ही कधी महत्व देत नाही. नेहमी नुसतं नवऱ्याच्या कामाचंच कौतुक करत असते. ओ टोनाली काकू, आता मला माहिती आहे माझ्या पॉडकास्टवर पण तुम्ही काकांना घेऊन सोफ्यावर बसाल. आणि बरं का काकू, तुम्ही सांगता ना तुमच्या मिस्टरांना काका नाही दादा म्हणा, पण तुम्ही वयाने मोठ्या आहात ना काकू, त्यामुळे तुम्हाला दोघांना मी काका काकूच बोलणार बरं का. दादा तर मी बनिकेत सारख्या यंग लोकांना बोलू शकते. असो तर मला माहिती आहे काकांना घेऊन आता तुम्ही उपदेश देत बसाल आणि मग तुमचे अंधमंद भक्त जमा होतील माझ्या पॉडकास्ट खाली कॉमेंट करायला. पण काकू एक गोष्ट सांगते, विसरू नका पर्सनल लाईफ पब्लिक तुम्ही केली आहे सोशल मीडियावर, त्यामुळे त्याच्यावरती बोलण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. क्रिटिसिझम स्पोर्टिंगली घ्यायला पण शिका बरं का. तर मंडळी आजसाठी एवढंच. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि या काकूंवरती अजून पॉडकास्ट हवे असतील तरी देखील मला सांगा. चला तर मग पॉडकास्ट आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.